पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमत् सद्गुरु कुंडा महाराज की जय। श्रीमत् सद्गुरु दत्त महाराज की जय। श्रीमत् सद्गुरु नारायण महाराज की जय। श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय। अखंडानंद रूपाय सव्यज्ञान प्रदायिने भवध्वान्तदिनेशाय गुंडाक्ष गुरुवे नमः। विज्ञानार्कमरीचिजालनिहता विद्यांधकारव्रजा शब्द ब्रह्म समुद्र मंदरगिरी सिद्धांतबद्धव्रताः ब्राह्मी नर्तनरंगभूमिरसना संशोभिताभ्यानना सोऽयं सर्वजगद्गुरुर्विजयते श्रीमान् प्रभुशङ्करः गुरुन्नत्वा महेशाख्यान् शङ्करं च सुरेश्वरं नैष्कर्म्यसिद्धिर्भाषायां प्रपञ्चः क्रियते धुना। अध्याय दुसरा। स्थूलं युक्त्या निरस्यैवं नभसो निलतामिव देहं सूक्ष्मं निराकुर्यादतो युक्तिभिरात्मनः। अहं ममत्वयत्नेच्छा नात्मधर्माः कृशत्ववत् कर्मत्वेनोपलभ्यत्वात् अपायित्वाच्च वस्त्रवत्। येथून धर्मिणश्च विरुद्धत्वान् न दृश्य गुणसंगतिः मारुतादोलितज्वालं शैत्यं नाग्निं तिसृप्सति। 38 इथपर्यंत श्लोक क्रमांक 21 ते 38। अध्याय दुसरा। नैष्कर्म्य सिद्धीच्या दुसऱ्या अध्यायाचं आपण काही चिंतन करीत आहोत। यथार्थ आत्मप्रमालाभ व्हावा यासाठी म्हणून शास्त्रांनी कर्म आणि ज्ञानाचा विचार करीत असताना ज्ञान मार्ग कसा युक्तियुक्त आहे या गोष्टीची सिद्धी सुरेश्वराचार्यांनी पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला करून दिली आहे। अज्ञान आणि अज्ञानकारी असलेल्या जगताचा अर्थात दुःखाचा संबंध हा समस्त माझ्याशी असल्यामुळं त्या दुःखाचा जोपर्यंत समूल उच्छेद होणार नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीमध्ये नित्य सुखता माझ्या ठिकाणी प्रतिपादित होणार नाही, मला ती प्राप्त होणार नाही। कोणत्याही पद्धतीचा आश्रय कर्माच्या दृष्टीने जरी केला तरी दुःखाचा समूल उच्छेद होईल अशा पद्धतीची व्यवस्था कर्मप्रणालीच्या दृष्टीने आपल्याला विचारातही घेता येत नाही। आचरणाचा विचार मात्र अतिशय लांब आहे असा विचार करा। कर्माचा विचार करीत असताना कर्माने मोक्ष होतो का होत नाही असा विचार करताना कर्माच्या ठिकाणी अविद्या कार्यत आहे का या गोष्टीचा विचार करा। जे कारण असतं आणि ज्या कारणाचं जे कार्य असतं त्या कार्याची असलेली निवृत्ती स्वतः कार्याकडून तर होतच नाही, तर त्या कार्याकडून कारणाची निवृत्ती ही असंभव आहे असा आपल्याला विचार करता येतो। स्वतः घट स्वतः जे ज्याचं स्वरूप आहे त्या स्वतःच्या असलेल्या स्वरूपाचा भंग कधी करीत नाही। म्हणजे घट स्वतः घटाला कधी फोडत नाही। एक घट दुसऱ्या घटावर जर आदळला तर फुटेल, पण स्वतः घट स्वतःच कसं काय फुटून घेईल? कार्य कार्याला विनाशाला तसं घेऊन जात नाही। जर कार्यच विनाशाला स्वतः घेऊन जात नसेल तर त्याचं जे कारण, जी मृत्तिका घटाचं कारण, उपादान कारणाचा विचार करा। त्या उपादान कारणाचा तरी नाश कसा काय करेल? उपादान कारणाचा नाश करणार नाही। निमित्त कारणाधिकांचा नाश करू शकतं का या गोष्टीचा विचार केला असता मोठा घट जर कुंभाराच्या डोक्यात पडला तर तो कुंभार जाण्याची शक्यता आहे असा विचार करा। परंतु जड असल्या कारणानं, कार्य जडरूप असल्या कारणानं स्वतःहून मात्र त्या कोणत्याही कारणाधिकांचा नाश करण्यासाठी समर्थ नाही असा आपल्याला विचार करता येतो। म्हणजेच सिद्धांत दृष्टीने विचार केला तर कार्याकडून कारणाचा कोणत्याही पद्धतीमध्ये नाश होऊ शकत नाही। जर कार्य कारणाच्या नाशाच्या दृष्टीने विचार करू लागलं तर फार फार काय होईल त्याच्याकडून? स्वतः कारणरूपतेला तो प्राप्त होईल। म्हणजे घट
स्वतः फुटून प्रध्वंसा भावाला प्राप्त होऊन स्वतः मृत्तिका रूप होईल असा आपल्याला विचार करता येतो. या गोष्टीचा विचार केला तर घटाचा प्रध्वंसा भाव झाला म्हणजे घट फुटला, म्हणजे तो मृत्तिकेत जाऊन बसला, म्हणजे उपादान कारण रूपतेला तो प्राप्त झाला, म्हणजे प्रागभावाला त्याच्या प्राप्त झाला असं आपल्याला म्हणता येतं का? या गोष्टीचा थोडासा विचार केला असता आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की जर कार्यरूप असलेल्या घटाचा प्रध्वंसा भाव झाला तर त्या प्रध्वंसा भावाची परिणिती घटाचा जो प्रागभाव त्या प्रागभावात होते का? या गोष्टीचा विचार करा. प्रागभाव म्हणजे प्राग अधिक अभाव, पूर्वी असलेला अभाव. मातीमध्ये घट पूर्वी होता का? मातीमध्ये घट पूर्वी नव्हता. म्हणजे मातीमध्ये घटाचा पूर्वी अभाव होता का नव्हता? घटाचा पूर्वी अभाव होता. म्हणजे घटाचा प्रागभाव राहतो कुठं? अधिकरण काय राहायचं? ठिकाण काय? तर मृत्तिका झाली का झाली नाही? मृत्तिका झाली. आता मध्यात घट आहे, पूर्वी मृत्तिका आहे, कार्यरूप मध्यात घट आहे, उत्पत्तीला आला, कर्मरूपता त्याला काहीतरी कर्म झालं, कार्यरूपता त्याला प्राप्त झाली. म्हणजे कोणीतरी कर्त्या पुरुषाने त्या मृत्तिकेच्या संबंधाने काहीतरी कर्म केलं आणि कार्यरूप अशी मृत्तिका, विकाररूप अशी मृत्तिका तिथे आपल्या समोर कंबुग्रीवादीमान आकारामध्ये, म्हणजे जिचा गळा छोटा आहे आणि पोट मोठं आहे अशा आकाराने ती मृत्तिका वेगळ्या असलेल्या स्वरूपामध्ये, विलक्षण असलेल्या स्वरूपामध्ये अधिक काहीतरी गुण घेऊन, अधिक काहीतरी विकार होऊन ती मात्र आपल्याला प्राप्त झाली. असा मध्यात घट आहे. आता तो घट फुटला, काय होईल? घट फुटल्यावर पुन्हा मातीच होईल ना. तुकडे तुकडे झाले काय आणि त्याला हे केले काय? मातीच झाली. ती माती झाली म्हणजे मातीमध्ये प्रागभाव होता का नव्हता? मातीमध्ये प्रागभाव होता. घट फुटला म्हणजे काय झालं? घटाचा प्रध्वंसा भाव झाला. घटाचा प्रध्वंसा भाव झाल्यानंतर घट जर कारण रूप अवस्थेला प्राप्त होत असेल, म्हणजे जे त्याचं उपादान कारण जी मृत्तिका त्या अवस्थेला जर प्राप्त होत असेल तर घट प्रध्वंसा भावाच्या अनंतर प्रागभावाला प्राप्त होतो असं म्हणायचं का? कारण का मातीमध्ये प्रागभाव राहतो असा आपल्याला विचार करता येतो. जर माती रूपता त्याला प्राप्त होत असेल तर घट प्रागभावाला गेला असं म्हणता येईल का? असंच म्हणावं लागतं असा विचार करा. प्रध्वंसा भावाच्या अनंतर प्राप्त होणारी घटाची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती घट प्रध्वंसा भावरूप नाईलाजाने म्हणा प्रागभावरूप झाली असं आपल्याला म्हणावं लागतं. परंतु प्रागभावाचा विचार केला असता आणि प्रध्वंसा भावाचा विचार केला असता दोघांमध्ये असलेल्या कालावधीचं, त्यांच्या असलेल्या देशाचं, त्यांच्या असलेल्या स्वरूपाचं, त्यांच्या असलेल्या लक्षणाचं सगळा विचार विनिमय केला असता असं आपल्याला लक्षात येतं की कार्याच्या उपरांत घात झाल्यानंतर निर्माण होणारी घटाची अवस्था भले मृत्तिका रूप जरी असली तरी ती प्रध्वंसा भाव रूप आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. जरी घटाचा प्रागभाव मृत्तिकेच्या ठिकाणी राहत असला तरी त्या घटाच्या प्रागभावाचा अत्यंत लोप झाला असता घटाची स्थिती होते हाही विचार आपल्याला करता येतो. अर्थात असं मी म्हणतो आहे सोप्या परिभाषेत, मातीमध्ये पूर्वी घट नव्हता, मातीतून घट झाला का झाला नाही? झाला. पूर्वी नव्हते पण मातीमधलं जे घटाचं ते संपल्या विना झाला का? ते संपल्यावरच झाला ना. पूर्वी अमुक गोष्ट नव्हती आणि आता ती आहे म्हणजे काय झालं? पूर्वी नसले पण जे त्या वस्तूच्या संदर्भाचं होतं ते नसले पण संपलं आणि अस्तित्व मात्र त्या गोष्टीचं निर्माण झालं. आता ती अस्तित्ववान असलेली गोष्ट जर संपली, काही कारण असो संपली, तिचा घात झाला आणि ती गोष्ट संपली आणि पुन्हा कारण रूपतेमध्ये ती गोष्ट गेली, तर ती गेलेली कारण रूपतेमधली जी गोष्ट आहे की जी आत्ता अस्तित्वाला नाही, ती अस्तित्वाला नसलेली आत्ता गोष्ट नंतर अस्तित्वाला नाही, नंतर अस्तित्व तिचं नाही, या गोष्टींनी सिद्धी तिची अनंतर कालाची आहे का पूर्वी नव्हती या गोष्टींनी तिची सिद्धी आहे. या गोष्टीचा मात्र विचार केला असता पूर्वी नसले पण निराळे आणि नंतरचं नसले पण निराळे, जरी कारण रूपता त्यांना प्राप्त होत असली तरी सुद्धा पूर्वी नसले पण ही गोष्ट
त्याच्या उत्पत्तीच्या दृष्टीने कारणतेत येते आणि नंतरचं नसले पण की त्याचा मात्र अभाव सांगण्याच्या दृष्टीनेही असा आपल्याला विचार करता येतो. कार्याचा आणि कारणाचा स्वभावाचं जर चिंतन केलं तर कार्य हे नष्ट झालं असता कारण रूपतेला प्राप्त होईल. अंतःकरण आहे ज्यावेळी निद्रिस्त होतो व्यक्ती त्यावेळी अंतःकरण जात कुठं? अंतःकरणाचं काहीतरी अधिकरण असेल का नसेल? अंतःकरण कुठेतरी जायला पाहिजेत का नको? अंतःकरण जेथून आलं तिथेच ते जाईल. कार्यरूपतेचा विचार केला असता एकदम समूळ उच्छेद कोणत्याही पद्धतीत अशा या कारण परंपरेत कार्य परंपरेत होत नाही. कार्याचा त्याच्या कारणामध्ये लय होतो आणि त्याच्या असलेल्या कार्याचा त्याच्या कार्यात लय होतो असा आपल्याला विचार करता येतो. हे बंद आले. या दृष्टीने आपल्याला त्याचा विचार करावा लागतो. हा विचार करीत असताना या दृष्टीने विचार करीत असताना आपल्याला या गोष्टीचा विचार करावा लागतो की कार्य आहे म्हणजे कारणात त्याचा लय निश्चित होतो. जरी कारणामध्ये त्याचा लय झाला तरी पूर्वी असलेला जो त्या घटाचा प्रागभाव म्हणजे अभाव त्या अभावाचं जे अधिकरण त्या मूर्तिकेमध्ये त्याचा लय झाला म्हणजे तो जो काही प्रागभाव घटाचा त्याच्या उत्पत्तीच्या दृष्टीने कारण असतो त्या अशा असलेल्या घटाच्या प्रागभावाची स्थिती मात्र आत्ता घटाच्या प्रध्वंसा भावानंतर नाही. त्या असलेल्या मृत्तिकेत प्रागभाव राहतो का राहत नाही? मृत्तिकेत प्रागभाव राहतो. मग मृत्तिकेत राहणारा असा जो प्रागभाव आहे तो प्रागभाव या घटाचा म्हणायचा का? ज्या घटाचा प्रागभाव ज्या अधिकरण रूप असलेल्या मृत्तिकेच्या ठिकाणी राहतो त्या मृत्तिकेतून एक कार्यरूप असलेला घट निर्माण होतोय याचाच अर्थ त्या प्रागभावाचा अंत झाला आहे असा आपल्याला विचार करावा लागतो. पुन्हा मृत्तिकेत राहतो का राहत नाही? अनंत असलेल्या घटाच्या संबंधाने प्रागभाव राहण्याची व्यवस्था मृत्तिकेच्या ठिकाणी आहे असा आपल्याला विचार करता येतो. एक घट निर्माण झाला म्हणजे समस्त पृथ्वीवर असलेली मृत्तिका आता काहीच निर्माण करणार नाही असं होतं का? असा कोणत्याही पद्धतीचा आपल्याला विचार करता येत नाही. या गोष्टीचा विचार करीत असताना वेगवेगळ्या असलेल्या दृष्टीने वेगवेगळ्या असलेल्या घटाच्या दृष्टीचा प्रागभाव त्या मात्र मृत्तिकेच्या ठिकाणी राहतो असा विचार करा. घटाचा प्रध्वंसा भाव झाल्यानंतर घट जो मृत्तिकामय होतो म्हणजे कारणात जातो या गोष्टीचा विचार केला असता घट फार फार तर काय करतोय? स्वतः प्रध्वंसा भावाला जाऊन स्वतः नष्ट होऊन काय करतोय? कारण रूप होतोय एवढाच मात्र आपल्याला विचार करता येतो. का मृत्तिकेचाही लय करतो, मृत्तिकेलाही तो नाशाला घेऊन जातो. कारणाचा नाश झाला तर कार्याचा नाश होतो ही गोष्ट मात्र निश्चित आहे. कार्याचा नाश झाला म्हणजे कारण संपून जातं अशा पद्धतीचा कोणताही विचार आपल्याला करता येत नाही. कार्याच्या दृष्टीने परंपरेचा विचार असतो. परंपरेचं असलेलं अखंडपण अखंडितता ही काय या दृष्टीने पुढच्या दृष्टीने असते. मागच्या दृष्टीने परंपरा नसते. अखंड चालत असलेली जी शृंखला आहे त्या शृंखलेला परंपरा म्हणता की दुसऱ्या कशाला परंपरा म्हणता? वंश परंपरेचा विचार केला तर अर्जुनांनी पहिल्या अध्यायामध्ये सगळ्या असलेल्या लोकांचा विनाश होईल आणि वंश परंपरा थांबेल, लुप्तपिंडोदक क्रिया हा असा अर्जुन म्हणतो. मागच्यांच्या दृष्टीने म्हणतो का पुढच्यांच्या दृष्टीने म्हणतो? वडील आजोबा पणजोबा खापर पणजोबा त्यांचे वडील त्यांचे पूर्वज हे जातील म्हणून लुप्तपिंडोदक क्रिया होईल असं होतं नाही. उलट असं आहे मुलगा जिवंत राहावा आणि बाप मरावा म्हणजे पिंडोदक क्रिया चालू होते. अर्थच असा आहे त्याचा. अधिकार कोणाला प्राप्त होतो पिंडोदक क्रियेचा? मुलाला की बापाला? ज्याचा वडील नाही
त्याला तो अधिकार प्राप्त होता अशा पद्धतीचा विचार आहे. म्हणजे मागचे गेल्यानंतर पिंडोद क्रिया लुप्त होते असं म्हणता का? नाही, उलट आज चालू होते. विनोदाचा भाग जरी बाजूला सोडला तरी मला असं सांगायचं आहे, या ठिकाणी विचार करीत असताना परंपरेचा विचार हा कार्याच्या दृष्टीने, तो विचार मात्र इथे घ्यायचा नाही. का मी ही गोष्ट आपल्याला सांगतोय? जर कोणी चाणाक्ष असेल तर त्याच्या बुद्धीमध्ये हा विचार येण्याचा संभव आहे की बाबा कार्याचा विनाश झाला असता सगळं संपत, असा विचार मात्र वंश परंपरेच्या दृष्टीने, गुरु परंपरेच्या दृष्टीने आपल्याला घेता येतो. जर पुढे कोणीच नसेल तर थांबलं ना सगळं, खंडित झालं ना सगळं, म्हणजे कार्याचा विनाश झाल्यानंतर खंडित होतं का होत नाही असं जे म्हणता, त्या गोष्टीचा विचार मात्र आपल्याला इथे कसा करता येत नाही. ती गोष्ट मात्र पुढील असलेल्या गोष्टीच्या दृष्टीने असल्यामुळे मागील असलेल्या गोष्टीचा इथे विचार नाही. आपण मात्र विचार कशाचा करतोय? कारणाच्या उच्छेदाचा विचार करतोय. कार्याचा उच्छेद झाला म्हणजे कारणाचा उच्छेद होतो का? कारणाचा उच्छेद होत नाही. आणि जर कारणाचा उच्छेद झाला तर कार्याचा मात्र निश्चित उच्छेद होतो. या गोष्टीचा विचार करा. जे मूळ असतं त्या मुळावरच जर घाव पडला तर भलं मोठं कितीही वृक्ष असो त्या वृक्षाचा मात्र नायनाट होतं. ही गोष्ट आपल्याला व्यवहारामध्ये अनुभवाला येत असल्यामुळे कार्य स्वतः नष्ट होतं आणि कारणाला नष्ट करण्याचा प्रयत्न करतं. या प्रयत्नामध्ये फार फार त्याच्या हाती लागतं कारण रूपता, बाकी कोणतीही गोष्ट लागत नाही. त्या दृष्टीने विचार केला असता कर्म आहे. कर्म म्हणल्यानंतर कर्त्याकडून होतं ते कर्म म्हणता का कर्माची स्वतंत्र काही भूमिका आहे? हा, निश्चित कर्ता म्हणजे कर्म नाही आणि कर्म म्हणजे कर्ता नाही. स्वतंत्र अस्तित्व जरी कर्माचं असलं तरी अवलंबून आहे का नाही, आश्रयी आहे का नाही, आश्रय कोणाचा घेतलाय का घेतला नाही, कोणा नंतर आहे का नंतर नाही. जरी कर्म कर्त्याहून स्वतंत्र असलं तरी कर्ता पहिल्यांदा मानून कर्म मानावं लागेल का? मानावं लागणार नाही का? पहिल्यांदा कर्म मानता आणि मग कर्ता मानता? कर्मावरून कर्त्याकडे तुम्ही अनुमानाने जाऊ शकता, परंतु कर्ता जो चेतन आहे तो स्वतंत्र मानावा लागेल, आधी मानावा लागेल आणि तदुपरांत कर्माची मात्र व्यवस्था आपल्याला लावावी लागेल. द्रव्य आणि गुणांचा विचार करा. द्रव्य आहे, गुण आहे, दोघांमध्ये समसमानता आहे. दोघांमध्ये अस्तित्वाचा विचार केला तर त्यांच्यामध्ये असलेला जो समवायी संबंध आहे तो नित्य संबंध आहे, तो द्रव्याच्या दृष्टीने असतो. नीलो घटहा, हा नीलो घट हा व्यवहार होत असताना घटाच्या संबंधाने असलेला जो निळेपणा आहे त्या निळेपणाचा विचार करा, तो मात्र त्या घटाचा गुण आहे. मग असा असलेला हा घटाचा गुण नील असलेल्या घटाच्या व्यवहाराच्या संबंधाने विचार करीत असताना कोणत्या वेळी तो निळेपणा बाजूला काढल्यानंतर नीलो घट हा व्यवहार सिद्ध होईल का? निळा रंग दिल्यावर नीलो घट हा व्यवहार सिद्ध होतो. निळा घट हा व्यवहार सिद्ध होत असताना निळेपणा पहिल्या क्षणापासून अस्तित्वाला लागेल का लागणार नाही? निश्चित अस्तित्वाला लागेल. कुठपर्यंत अस्तित्वाला लागेल? जोपर्यंत निळा घट आहे हा व्यवहार सिद्ध होतोय वा सिद्ध करायचा आहे तोपर्यंत तो निळा रंग त्या घटाच्या संबंधाने लागेल का लागणार नाही? तोपर्यंत लागेल. म्हणजे निळा रंग घटाच्या संबंधाने सातत्याचा आहे का आहे नाही असा विचार करता सातत्याचा आहे असा आपल्याला विचार करावा लागतो. परंतु निळा रंग घटाला दिला का निळा रंग पहिल्यांदा मानला आणि मग घट आणला? घट पहिल्यांदा आणला. द्रव्य रूप असलेला जो घट आहे त्याचं अस्तित्व पहिल्यांदा मानलं आणि नंतर मात्र त्या असलेल्या घटाच्या संबंधाने निळेपणाचा जो हा तोपर्यंत नुसता घट म्हणजे हा निश्चित उपलब्ध आहे. म्हणूनच निदान मानता कधी? नीलो घट हा व्यवहार घटाच्या संबंधाने होत असताना निदान एक क्षण आधी तरी घट मानावा लागेल ना. घट असेल वर्ष 2 वर्ष पण निदान एक क्षण म्हणजे कालाचं जे अल्पगणित आहे, अल्प परिमाण आहे तेवढं तरी मानावं लागेल का नाही? एक क्षण आधी निळा रंग घटाला देण्याच्या पूर्वी एक क्षण घट होता म्हणजे द्रव्य गुणाच्या आधी एक क्षण तरी मानावं लागेल का? मानावं लागणार नाही. एक क्षण तरी मानावं लागतं. तदुपरांतच गुणाचा मात्र आरोप, गुणाचं आधान त्या द्रव्याच्या ठिकाणी होत असतं, नाहीतर होणार नाही.
हा नाही म्हणताच येणार नाही. म्हणून द्रव्याच्या संबंधाने विचार करीत असताना न्यायशास्त्रकारांच्या दृष्टीने विचार केला गेला आणि तो विचार सांगत असताना न्यायशास्त्रकार म्हणतात की द्रव्य हे निर्गुण आहे. निर्गुण आहे म्हणजे तिथे गुण नाही. का गुण नाही? एक क्षण तरी नाहीये ना, नंतर लाख असेल पण एक क्षण का होईना तिथे नाहीये ना. मग द्रव्याचा मूल स्वभाव सांगत असताना तर्कसंग्रहादी तर्क भाषादी ग्रंथामध्ये न्याय सिद्धांत मुक्तावलीमध्ये असा विचार मात्र मांडला गेला की द्रव्य हे निर्गुण आहे. द्रव्याच्या ठिकाणी निर्गुणत्व राहतं. ज्या पद्धतीमध्ये द्रव्य निर्गुण आहे हे सांगितलं, एक क्षणाचा फरक असल्यामुळे द्रव्य आणि गुण हे स्वतंत्र आहेत असा विचार करता येतो. नाहीतर द्रव्य आणि गुण स्वतंत्र मानायचेच कोणते कारण नाही असं होतं. कारण का हे सोबत चालणार आहेत असा आपल्याला विचार करता येतो. म्हणजे एक क्षणाचा फरक मानला का मानला नाही? एक क्षणाचा फरक करतो काय? दोन स्वतंत्र व्यक्ती आहेत या गोष्टीची मात्र निश्चिती करून देतो. ह्या दोन स्वतंत्र व्यक्ती सिद्ध झाल्या का झाल्या नाहीत? दोन स्वतंत्र व्यक्ती सिद्ध झाल्या म्हणजे सांगण्याचा हेतू असा आहे करताय आणि मग कर्म आहे असा आपल्याला विचार करा. द्रव्याच्या ठिकाणी कर्ता घ्या म्हणजे या उदाहरणाच्या संबंधाने आणि गुणाच्या ठिकाणी कर्माला घ्या या गोष्टीचा आपल्याला विचार करता येतो. म्हणजे कर्ता पहिल्यांदा मानावा लागेल का मानावा लागणार नाही? कर्ता पहिल्यांदा मानावा लागतो. कर्ता म्हणजे कर्म आहे असं म्हणता येत नाही, कर्म म्हणजे कर्ता आहे असं म्हणता येत नाही. कर्ता मानून आपल्याला ही सगळी गोष्ट करावी लागते. त्याच दृष्टीने विचार करीत असताना कारण म्हणजे कार्य आणि कार्य म्हणजे कारण ही गोष्ट मानता येते का या गोष्टीचा पहिल्यांदा विचार करा. कारण म्हणजे कार्य आहे असं जर म्हणायला गेलं तर घटाला घट म्हणता का? माती म्हणा. नाही म्हणे आम्ही माती म्हणतो. माती म्हणून काम भागणार नाही. ज्ञान कोणत्या विषयाच्या संबंधाने होते? कोणत्या आकाराचं ज्ञान होते? मातीच्या आकाराचं ज्ञान होते का घटाच्या आकाराचं ज्ञान होते? ज्या अर्थी घटाच्या आकाराचं ज्ञान होते त्या अर्थी त्या घटाकार असलेल्या ज्ञानाचा जो विषय म्हणजे जो दृश्य घट त्या घटाचा धर्म या मूर्तिकेहून स्वतंत्र ही गोष्ट मानावी लागते. ज्यावेळी धर्म आणि जाती स्वतंत्र निर्मिती होते वा स्वतंत्र ज्ञानाचा विषय तिथे मात्र संपादित होतो त्यावेळी स्वतंत्र व्यक्ती आहेत असा आपल्याला विचार करावा लागतो. जाती आणि व्यक्ती यांचा असलेला असा हा संबंध समवाय संबंध स्वतंत्र असल्यामुळे जाती स्वतंत्र झाली की व्यक्ती स्वतंत्र झाला असा आपल्याला विचार करता येतो. घटाचं ज्ञान घट या रूपात होतंय त्या अर्थी घटाच्या संबंधाने असलेल्या घटत्वाचं निश्चित ज्ञान तुम्हाला प्राप्त झालंय आणि ज्या अर्थी घटत्वाचं ज्ञान प्राप्त होते त्या अर्थी मूर्तिकेचं ज्ञान तुम्हाला होत नाहीये, घटाचं ज्ञान तुम्हाला होते असा आपल्याला विचार करता येतो. छलाने प्रमादाने फसविण्याच्या दृष्टीने आणि शब्दच्छल करण्याच्या दृष्टीने एखाद्या व्यक्तीने जर म्हणलं अरे घट म्हणजे घट नाही, घट म्हणजे मृत्तिक आहे, मग आम्ही मृत्तिकेचं ज्ञान झालं असं म्हणतो. मृत्तिकत्येव सत्यम विकारो नामधेयम अशा श्रुतीचा आश्रय करून छांदोग्य उपनिषदातली ही श्रुती आहे आणि त्या श्रुतीचा आश्रय करून एखाद्याने जर शब्दच्छल मांडण्याचा प्रयत्न केला आधुनिक अद्वैत आणि त्या वेदांताचा आश्रय करून स्वतःच्या मनाप्रमाणे सांप्रदायिक पद्धतीने अध्ययन न करून व्यवहारात अद्वैत सिद्धीचा विचार करणाऱ्या विद्वान लोकांच्या सगळ्या समजुतीचा विचार करून उपनिषद की गुंज मी सांगतोय उपनिषद काय म्हणतंय? विकारो नामधेयम मृत्तिकत्येव सत्यम. मृत्तिका सत्य आहे, बाकी सगळं काय विकार आहे ते काही खरं नाही, खोटं आहे, मिथ्या आहे. म्हणजे घट म्हणजे काय म्हणायचं? मृत्तिका. मग घटाचं मृत्तिकेच्या रूपाने ज्ञान होत असं जर कोणी शब्द छलाने म्हणत असलं तरी सुद्धा ज्ञान मात्र घटाच होते ना. व्यवहार काय करता? अहो घट दिसायला, अरे तुला जो घट दिसतो तो घट नसून मृत्तिका आहे म्हणजे घट आहे का नाही या गोष्टीचं ज्ञान घेऊन तुम्ही सांगताय का सांगत नाही? सांगताय ना. त्या दृष्टीनेही विचार केला असता आपल्याला असा विचार करावा लागतो की घट ही व्यक्ती स्वतंत्र आहे
आणि घटत्व ही जाती मात्र त्या घटाची असल्यामुळे त्या घटत्वाच्या जाती विशिष्ट असलेल्या त्या व्यक्तिरूप असलेल्या घटाचं होणारं ज्ञान हे स्वतंत्र आहे. आणि स्वतंत्र आहे म्हणजे नेमकं काय आहे? कारणाहून विलक्षण अशा स्वरूपाचं आहे. कार्य आणि कारणाचा विचार करीत असताना सुद्धा एक असलेल्या विकाराचा, एक असलेल्या अधिक गुणाचा आश्रय मात्र तिथे करून कार्य आणि कारण प्रणाली, कार्य आणि कारण परंपरा आपल्या समोर शास्त्राने मांडली. आकाश आहे, आकाशापासून वायू आहे, वायूपासून तेज आहे, तेजापासून जल आहे आणि जलापासून पृथ्वी आहे. असा विचार करीत असताना ही एकापासून एक उत्पन्न झाले असं म्हणत असताना या सगळ्या असलेल्या महाभूतांच्या ठिकाणी कार्यरूपता मागच्याच्या दृष्टीने जी येते आणि पुढच्याच्या दृष्टीने जी कारणरूपता येते, ही कारणरूपता सांगत असताना शास्त्रकारांनी आणि उपनिषदांचा आश्रय करून आपल्याला ती गोष्ट सांगितली की असं म्हणतात की कार्याच्या ठिकाणी एक अधिक गुण आहे आणि कारणाच्या ठिकाणी एक कमी गुण आहे. कार्यदृष्टीने असा विचार करा. म्हणजे आकाशाच्या ठिकाणी शब्द नावाचा गुण आहे. शब्द नावाची जी मूल तन्मात्रा, की ज्या मूल तन्मात्रेचा आश्रय करणारा आकाश महाभूत आहे, असा विचार संख्याशास्त्राने आपल्या समोर मांडला. वेदांताची असलेली दृष्टी जरी निराळी असली तरी या असलेल्या प्रक्रियेला फारशी बाधा देणारी आहे, फारसं काहीतरी वैलक्षण्य दाखवणारी आहे असा आपल्याला विचार करता येत नाही. पंचतनमूल मात्रा मधला जी पहिली तन्मात्रा जो शब्द, त्या शब्दाच्या आश्रयाने राहणारा आकाश महाभूत आहे आणि त्या आकाश महाभूतापासून उत्पन्न झालेलं जे श्रोत्र आहे की ते आकाश महाभूताचं कार्य म्हणून आपल्या ठिकाणी उपलब्ध आहे. अशा असलेल्या श्रोत्राकडून ग्रहण होणारा शब्द आहे असा मात्र विचार आपल्याला सांख्याने मांडला. सांगण्याचा हेतू असा चाललेला आहे की या आकाशाच्या ठिकाणी एक शब्द नावाचा गुण राहतो. कारण का त्याचं जे मूल आहे, जो आश्रय आहे, ती शब्द मूल तन मात्रा आहे. मूल तन मात्रा आहे असं सांगत असताना सूक्ष्म रूपाचा शब्द एवढ्याच गोष्टीचा विचार करा. नाही तर असं होऊ शकतं किंवा विज्ञानवादी लोक आहेत ते असं म्हणू शकतात की पृथ्वीवर तुम्ही बोलता आणि आम्हाला कानाने ऐकू येतं. चंद्रावर चला, चांद्रयान 4, तिथे तुम्ही उघड्या तोंडाने बोला, आम्हाला तिथे ऐकू येत नाही. आकाश आहे का? आकाश नाही. आकाश आहे नाही, पण आकाशामधून वहन होते. आकाशाची सिद्धी करीत असताना सुद्धा त्या एक ग्रंथ आहे अद्वैत वेदांत रत्न रक्षण, अद्वैत रत्न रक्षणम नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये त्यांनी असा एक तर्क दिला, असं एक प्रमाण दिलं. आकाश आहे का? आकाश नाही. लाकूड आहे का? द्रव्य आहे का? द्रव्य नाही. हे सांगत असताना तुम्ही समजले कसं? दिसतंय ना, दृश्य आहे ना. आकाश दिसतं का? आकाश दृश्य समजता का? आकाशाच्या संबंधाने प्रत्यक्ष ज्ञानाची व्यवस्था जरी शब्दे करून असली तरी शब्दे करून असलेल्या व्यवस्थेला सोडून आकाश सिद्ध होतं का होत नाही, या गोष्टीचा विचार करीत असताना ते रत्नरक्षणकार असं म्हणतात की एखादी वस्तू वर फेकली जाते, एखादी वस्तू खाली फेकली जाते. कर्म आहे 5 प्रकारचं होणारं कर्म, उत्क्षेपण, प्रक्षेपण, अपक्षेपण, हे सगळं कर्म आहे. मग हे उत्क्षेपण होतं, अपक्षेपण होतं, वर जातं, खाली येतं. मग वर जाणं आणि खाली येणं हे झालं कुठं? हे होतं कुठं? याला म्हणा आकाश आहे. आकाश दिसलं का? दिसलं नाही. कशाने दिसलं? आता डोळ्याने म्हणायला गेला तर फसताल. आता हे दिसतंय उत्क्षेपण आणि प्रक्षेपणावरून, अनुमानाने सिद्ध झालं का झालं नाही? अनुमानाने ही गोष्ट सिद्ध होते. आकाश आहे का नाही? आकाश आहे. मग हा आकाश नावाचा महाभूत आहे, तिथे का तिथं नाही? तिथं उड्या मारतो का मारत नाही मनुष्य? चालत नाही, उड्या मारतो ना. उत्क्षेपण होतं, प्रक्षेपण होतं, सगळं वेगळं होतं. बोला, आवाज येईल का? आवाज येणार नाही. नाही म्हणे निर्वात पोकळी आहे म्हणून आवाज येत नाही.
म्हणजे शब्द वाऱ्याच्या घोड्यावर बसून धावतो असं म्हणता का? वाऱ्याचा तर तो आश्रय नाही, वाऱ्याचा तर तो विषय नाही, मग वाऱ्यातनं तो धावतो असं कसं होईल? वाऱ्यात शब्द आहे ही गोष्ट स्वतंत्र आहे, पण वाऱ्याचा शब्द आहे ही गोष्ट स्वतंत्र आहे. वाऱ्याचा शब्द म्हणजे वारा वाहताना शिशी शिशी आवाज करतो हा, असा या अर्थाने मला म्हणायचे. वाऱ्यातून शब्द येतो ही गोष्ट स्वतंत्र आहे, पण वाऱ्याचा शब्द गुण आहे ही गोष्ट मात्र आपल्याला म्हणता येत नाही. म्हणजे वाराच त्याचा अधिकरण आहे ही गोष्ट नाही, वाराच त्याचा गुणी आहे ही गोष्ट आपल्याला म्हणता येत नाही. म्हणजे शब्दाचा गुणी स्वतंत्र आहे. मग आकाश आहे का? आकाश नाही तिथं, आकाश तिथे आहे. मग शब्द का ऐकू येत नाही? इथे शब्द ऐकू येतो, मग आषाढी वारी आल्यानंतर पौर्णिमेला वारी संपते, पण आमच्या इथे जे पाळणे ते पुढे 15 दिवस राहतात. पण नगरपालिकेने नोटीस काढावी आणि त्या पाळणेवाल्यांना सांगा वारी संपली निघून जावा, तसंही उत्तर आहे. मी पुढे 15 दिवस राहत होतो. नोटीस निघाली, सहकारी कारण नाही, विषय संपला सगळा. याची नोटीस येते. सांगण्याचा हेतू असा आहे की तिथे ऐकू का येत नाही? शब्द का नाहीये तिथे ऐकू येत? मुख्य कारण जरी असलं, माती लाख आहे, घट गावत नाही. लागेल ना करणारा कोणीतरी, काहीतरी सहकारी, माती ते गाढव लागेल, काहीतरी लागेल, कुठून तरी काहीतरी सगळी व्यवस्था लागेल का नाही? दंड, चक्र, कुलाल, पाणी हे सगळं लागेल का लागणार नाही? हे लागेल ना. या सगळ्या गोष्टी लागतील असा आपल्याला विचार करते. नुसती मृत्तिका असून काम बघणार नाही, सगळं लागेल. एखादा नुसता पुरुष आहे म्हणून काम बघणार नाही, त्याची वंश परंपरा चालणार नाही, नाही स्त्रीही लागेल मग चालेल. ब्रह्मदेव थोडीच आहेत सगळे, ब्रह्मदेव राहिला तर गोष्ट निराळी. आत्ताच्या घडीला ब्रह्मदेव सुद्धा मनातनं काही निर्माण करत नाही. तो म्हणतो कलियुग चाललंय, माणसाच्या मनात काय काय येतं, काही शक्ती नसताना माझ्या मनात काय काय येईल. त्यामुळे कोणत्याही पद्धतीने आता सृष्टी, मानस सृष्टी आता त्याच्याकडून होत नाही. कशावरून बोलता? कल्पना करता का नाही? एक तर प्रमाण याला कोणतं सापडत नाही की आत्ता ब्रह्मदेवाची मानस सृष्टी चालली आहे म्हणून, त्याला प्रमाण नाही. आणि शिवाय ब्रह्मदेवाचा आदेश आहे की मैथुनी सृष्टी निर्माण करा, त्याच्या आज्ञेचं उल्लंघन तो तरी स्वतः कशाला करेल? त्यांनी स्वतःचं कार्य दुसऱ्यावर दिलंय म्हटल्यानंतर तो त्या कार्यात कशाला पडेल? त्यामुळे जोवर ही व्यवस्था बिघडत नाही तोवर मात्र तो परमपिता येऊन काही हस्तक्षेप करेल असं वाटत नाही. सांगण्याचा हेतू असा आहे की त्या चंद्रावर चला, आकाश आहे का? आकाश नाही, तिथेही आकाश आहे. मग त्या आकाशाच्या उपस्थितीमध्ये सुद्धा शब्द ऐकू येतो का येत नाही? शब्द ऐकू येणार नाही. का ऐकू येणार नाही? पहिलं उत्तर, सहकारी कारण नाही. आकाशाचा शब्द स्थूलच असतो, हे कोणी सांगितलं? शब्द स्थूलच असतो असा काही नियम आहे? शब्द असतो एवढंच म्हणले. पृथ्वीवर असलेला शब्द तिथं असतो ही गोष्ट आहे का? तिथला शब्द निराळा आहे, शब्द निश्चित आहे. सूक्ष्म शब्दाची व्यवस्था आहे का? व्यवस्था आहे, व्यवस्था आहे. एखादी पैप घ्या किंवा कोणत्या गड किल्ल्यावर तुम्ही जर गेले तर तिथे असणारी जी तोफ असते, तोफेची नळकांडी मोठी, ती घ्या आणि तिला जर आपण कान लावला, ओरडतं का तिथं कोणी? तिथं कोणी ओरडत नसतं. आवाज द्यायला तिथे कोणी आहे का? नाही. तोफ आवाज करते काय? तोफ आता आवाज करीत, आवाज येतो का? येत नाही. कान लावल्यावर आवाज येतो का? येत नाही. येतो ना. कान न लावता आवाज येतो का? त्याच्यातनं नाही येत. म्हणजे त्या दृष्टीने सूक्ष्मतेचं आपल्याला काही ज्ञान व्हावं या दृष्टीने या स्थूल उदाहरणाचाही आश्रय केला तर ती गोष्ट मात्र आपल्याला लक्षात येते की सूक्ष्म ध्वनी हाही प्रकार आहे का नाही? हाही प्रकार आहे. कान आहेत आपले, आपल्याला कानानीच ऐकू येतं का? येत नाही. कानानी ऐकू येतं. दोन्ही कान घट्ट बंद करा, काहीतरी आवाज येतो का? येत नाही. काहीतरी आवाज घुई घुई येतो. जास्ती आवाज येऊ लागला
की डॉक्टरकडे जायचं, तिथे वेदांत बघत बसायचा नाही, मार्गाने सांगितले आवाज येतो म्हणून थांबायचं नाही, उद्या इतके आवाज वाढतील इथे दुरुस्त होणंही संभव नाही. आवाज आहे का नाही, सूक्ष्म पद्धतीचा आवाज आहे असा विचार करता येतो. नाद बिंदू उपनिषदाचा आश्रय केला असता आपल्याला असं लक्षात येतं की नाद हा पहिल्यांदा निर्माण झाला का झाला नाही. नादमय सृष्टी आहे, म्हणजे ध्वनी आहे का ध्वनी नाही, ध्वनी आहे. कसला ध्वनी आहे, स्थूल की सूक्ष्म नाही, ऐकूयात नाही, सूक्ष्म ध्वनी असा आपल्याला विचार करता येतो. म्हणजे सूक्ष्म ध्वनीचं ग्रहण होतं का होत नाही. एखादा व्यक्ती हळू बोलू लागला तरी ग्रहण होत नाही, आणि त्या चंद्रावरचा सूक्ष्म आवाज काय यायचा ऐकू, चंद्रावरचा सूक्ष्म आवाज सुद्धा येत नाही. काही व्यक्तींना सवय असते, काय सवय असते, हळू बोलायचं. किती हळू बोलायचं त्यालाच ऐकत का नाही माहित नाही एवढा हळू बोलतो. मग एवढा हळू कशाला बोलतो, कारण असेल ना, काहीतरी कारण असेल. एक तर त्रास असेल, समजू शकते काहीतरी आहे. डॉक्टरने सांगितलंय नो व्हायलन्स म्हणजे हा बोलायला लागले व्हायलन्सच होत असेल म्हणून नो व्हायलन्स, अशी सूचना देत नाहीत डॉक्टर, ही मी दिलेली सूचना आहे असाच असेल कोणीतरी. नाहीतर काय असतं, काहीतरी कारण असेल ना. अशी समजूत असते की जो व्यक्ती मोठ्या मोठ्याने बोलतो तो गावंढळ आहे, आणि जो व्यक्ती हळू बोलतो तो सुशिक्षित आहे. आज त्या गाथेच्या प्रवचनामध्ये राऊत महाराजांची एक व्हिडिओ क्लिप आली, आणि त्याच्यामध्ये फार सुंदर वाक्य त्यांनी सांगितलं की जे सांगावं असं आहे. काय सांगितलं त्यांनी, की भारत असा देश आहे की ज्या देशामध्ये अशिक्षित बेरोजगार नाही आहेत, सुशिक्षित बेरोजगार आहेत खरी का खरी नाही गोष्ट. इंजिनियर लाखांनी बेरोजगार आहेत का बेरोजगार नाहीत, लाखांनी आहेत. आणि एखादा 5वी शिकलेला, 10वी शिकलेला किंवा न शिकलेला बेरोजगार आहे का नाही. 700 रुपये दररोज आणतो, 1000 रुपये दररोज आणतो, 2000 रुपये दररोज आणतो का आणत नाही. बेरोजगार कोण, अशिक्षित की सुशिक्षित. मग देशाचं वैभव बघा सांगण्याचा हेतू असा आहे की हे असं करणारे लोक आहेत की जे सुशिक्षित आहोत असं दाखविण्यासाठी म्हणून हळू बोलण्याची पद्धती अवलंबतात, पण ते तसं नाही. हळू बोलला तर ग्रहण होत नाही. मग सूक्ष्म असलेला ध्वनी ग्रहण होईल काय, सूक्ष्म असलेला ध्वनी सुद्धा आपल्याला ग्रहण होणार नाही असा आपल्याला विचार करता येतो. आकाश आणि त्याचा शब्द नावाचा गुण आहे असा आपल्याला विचार करा. त्या आकाशाच्या पुढे वायू आहे, मग त्या वायूच्या ठिकाणी कार्यरूपता कशाने सिद्ध होते, तर स्पर्श नावाचा त्याचा स्वतंत्र गुण आहे, त्याने ती कार्यरूपता सिद्ध होते असा आपल्याला विचार करता येतो. सांगण्याचा हेतू असा आहे की कारण आणि कार्य यांच्यामध्ये जी भिन्नता आहे ती भिन्नता मात्र एका विकारे करून होते का होत नाही, एका विकाराने ती सिद्धता होते. म्हणजे एक काहीतरी मध्यात असं असलं पाहिजे, एक काल, एक देश, एक अधिकरण, हे असं काहीतरी मध्यात असलं पाहिजे की त्याच्या असल्याने हा भेद सिद्ध होतो. हा भेद सिद्ध मध्यात व्यापार हा असला तर कारण आणि कार्य अशा पद्धतीचा भेद सिद्ध होतो. कारणापासून उत्पन्न होऊन कार्याला उत्पन्न करणारा असा हा व्यापार जर मध्यात सापडला नैयायिकांच्या परिभाषेत, तर कारण आणि कार्य हे दोन स्वतंत्र आहेत असा आपल्याला विचार करता येतो. जसं की दोन कपालांचा संयोग हा घटोत्पत्तीच्या संदर्भाने महत्वाचा आहे. म्हणजे घटरूप कार्य हे निर्माण होण्याच्या दृष्टीने कारणरूप असलेल्या, उपादान कारणरूप असलेल्या कपालांचा होणारा संयोग हा महत्वाचा ठरतो. म्हणजे उपादान कारणापासून उत्पन्न होणारा जो कपाल संयोग, तो कपाल संयोग घटरूप असलेल्या कार्याला उत्पन्न करतो का करत नाही, उत्पन्न करतो. घट आणि कार्यरूप असलेला घट आणि कारणरूप असलेल्या कपाल यांच्यामध्ये होणारा जो भेद आहे तो भेद मात्र या व्यापार रूप असलेल्या कपाल संयोगाच्या रूपाने आपल्याला सांगता येतो. म्हणजे काहीतरी मध्यात असायला पाहिजेत का नको, काहीतरी मध्यात असलं पाहिजेत, म्हणजे कार्य आणि कारण अशा पद्धतीचा आपल्याला व्यवहार करता येतो. म्हणजे कार्य व्यक्ती भिन्न आहे, कारण व्यक्ती भिन्न आहे असा आपल्याला विचार करा. कार्याची कार्यत्व जाती आहे आणि मात्र कारणाची कारणत्व जाती आहे असा विचार करता येतो. ठोक ठोक असा विचार आपल्याला करता येतो. कारण निराळा असेल, कार्य निराळा असेल,
पण त्यांची त्यांची असलेली जाती मात्र त्वलवून आपल्याला सांगता येते. सांगण्याचा हेतू असा आहे की कार्य म्हणजे कारण नाही, कारणे म्हणजे कार्य नाही, कर्मय म्हणजे करता नाही, करताय म्हणजे कर्म आहे असा आपल्याला विचार करता येत नाही. म्हणजेच या असलेल्या कार्याकडून कारणाचा उच्छेद होतो का? कोणत्याही पद्धतीमध्ये होणार नाही. कर्माकडून कर्त्याचा उच्छेद होतो का? हा थोडासा विषय वेगळ्या ढंगाने घ्यावा लागतो. कार्याकडून कारणाचा उच्छेद होत नाही ही गोष्ट खरी आहे. कर्माकडून कर्त्याचा उच्छेद होतो का? एखादा व्यक्ती असतो, काहीतरी निषिद्ध कार्य करतो, निषिद्ध कर्म करतो, मग निषिद्ध कर्म केल्यानंतर त्याचा उच्छेद होतो का? होत नाही. समाजातून त्याची पळवाट होते का? होत नाही. समाजातून त्याचं स्थान जात का? जात नाही. कर्माने व्यक्ती बुडाला म्हणता की कसा बुडाला? एखादा व्यक्ती चांगला का वाईट हे ठरवत असताना कर्म तपासता की काय तपासता? कर्म तपासता ना. मग कर्माने बुडाला असा जो व्यवहार होतो, मग कर्म बुडवता का कर्त्याला? काय म्हणतंय? कार्य कारणाला बुडू शकत नाही हे पटतंय. आता हा विचार केला तर कर्म कर्त्याला बुडवत नाही, उच्छेद करीत नाही. कर्माचा उच्छेद आहे पण कर्त्याचा उच्छेद होणार नाही अशा पद्धतीचा विचार करता येतो का आपल्याला? या गोष्टींच्या संदर्भाने विचार केला असता कर्त्याचं असलेलं जे कर्म ते कर्म कर्त्याच्या सापेक्ष असल्यामुळे, कर्त्यावर परिणामकारक असं होत असल्यामुळे, कर्त्याच्या संबंधाचा असल्यामुळे कर्त्याच्या ठिकाणी दूषण काहीतरी येईल, पण ते कर्म याला काहीतरी करते असा आपल्याला मात्र विचार करता येत नाही. कर्म जड आहे, त्यामुळे कर्त्याच्या संबंधाने ती गोष्ट होणार नाही. कर्ता कर्म करतोय आणि ते कर्म वाईट आहे म्हणून कर्ता दूषित आहे असा मात्र विचार करता येतो. म्हणजे त्याचा सगळा असलेला जो आरोप आहे, जो करणार आहे, जो चेतन आहे त्या चेतनाच्या ठिकाणी होत असल्यामुळे वा चेतनाचंच ते असल्यामुळे चेतनाच्या ठिकाणी मात्र तसाच तो त्याचा परिणाम होतो असा मात्र विचार करा. कोणत्याही पद्धतीत पुढचं असलेलं जे कर्म आहे की जे स्वरूपे करून जड असं ना, ते स्वरूपे करून जड असल्यामुळे ते कोणत्याही पद्धतीत काही करू शकत नाही असा आपल्याला विचार करता येतो. म्हणजेच उच्छेद होतो का? उच्छेद होत नाही. कर्त्याचं होत नाही, कारणाचं होईल. कारणाचा उच्छेद मात्र होणार नाही. कर्म आहे आणि कर्माचं जे कारण आहे त्या अविद्येचा उच्छेद मात्र कर्माकडून होत नाही असा विचार पहिल्या अध्यायामध्ये सुरेश्वराचार्यांनी आपल्याला मांडून दिला. कर्माकडून जर कारणाचा अविद्येचा उच्छेद होत नसेल आणि जर अविद्यात जात नसेल, जर अज्ञानात जात नसेल, जर द्वैत निरासच होत नसेल तर अद्वैताची प्राप्ती, ज्ञानाची प्राप्ती, मोक्षाची प्राप्ती असा व्यवहार होणं संभव नाही. कोणत्याही पद्धतीमध्ये त्याला ज्ञान होणार नाही. म्हणजेच त्याच्या ठिकाणी नित्य निरतिशय रूप असलेल्या सुखाची प्राप्ती कोणत्याही स्थितीमध्ये होणार नाही असा आपल्याला विचार करता येतो. म्हणजे कर्माचा कोणत्याही पद्धतीत विचार त्या ठिकाणी केला गेला नाही. जर कर्माचा विचार नाही तर कर्मापासून निर्माण झालेल्या सगळ्या असलेल्या पदार्थांचा विचार करावा लागेल का? लागणार नाही. त्याने प्राप्त होईल का? ते म्हणजे आत्मा आहे का? जर कर्मापासून मोक्ष होत नाही असा विचार करताना पहिल्यांदीच गृहीत गोष्ट झाली की कर्म म्हणजे आत्माने ही गोष्ट सिद्ध आहे, कर्माने प्राप्त होतो असा सिद्धांत ज्यांनी मांडला त्यांच्या सिद्धांतात सुद्धा कर्म म्हणजे आत्मा आहे असं होतं का? कर्म म्हणजे आत्मा नाही. विलक्षण गोष्ट आहे, वेगळी गोष्ट आहे, होणारी गोष्ट आहे, कार्यरूप गोष्ट आहे, परिणामाला येणारी गोष्ट आहे, विकारित गोष्ट आहे, उत्पन्न होणारी गोष्ट आहे, नष्ट होणारी गोष्ट आहे, संस्कारित होणारी गोष्ट आहे, काहीतरी विकार त्याच्यामध्ये होणारी गोष्ट आहे. 5 प्रकाराने त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी होत आहेत. त्याला आत्मा म्हणता का? आत्मा अविनाशी आहे, आत्मा अविकारी आहे, आत्मा अपरिणामी आहे. परिणाम त्याच्यात होत नाही. जर परिणाम मानला असता तर त्याला मग नित्यत्व देता आलं नसतं. ज्याचा परिणाम होतो
तो पदार्थ नित्य कसा असेल? दुधाचा परिणाम काय ते त्याच्यामध्ये काहीतरी टाका, काय होईल? दही. दही रूपात परिणामाला दूध पावलं. आता दूध नित्य म्हणता येतं का? परिणाम एकदा त्याच्यामध्ये झाला. दह्याचं दूध करता येतं का? दुधाचं दही करता येतं? दुधाचं दही करताल ना. दह्याचं दूध करायची प्रक्रिया तर आजपर्यंत आली नाही. उलट जाता येतं का? परिणामाची स्थिती याची आहे, म्हणजे त्याला नित्यत्व देता येत नाही. नित्यत्वाचा विचार मात्र असा आहे की जो भूत भविष्य वर्तमान म्हणजे एकच काल 3 विभागात विभागला गेला. व्यवहार दृष्टीने व्यवहार व्हावा म्हणून 3 विभागात विभागला गेला. त्या कालाने सुद्धा ज्याच्या असलेल्या अस्तित्वात स्वरूपात कोणताही बदल होत नाही, त्रिकाला बाधित असा जो राहतो तो नित्य आहे असा आपल्याला विचार करता येतो. दुधाचा विचार करा, कोणत्याही पद्धतीत असा आपल्याला विचार करता येत नाही. त्या दृष्टीनेही विचार केला तरी परिणामी आत्म्याला म्हणता का? आत्मा परिणामी म्हणता येणार नाही. आत्मा मात्र तो सदैव नित्य अशा स्वरूपाचा आहे ना. सद आहे ना, तो चित आहे ना, तो आनंद रूप आहे ना, तो त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही असा आपल्याला विचार करावा लागतो. सत्यता ही आत्म्याच्या दृष्टीने सांगितली. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. हे सत्य सत्य सांगितलं म्हणजे काय सांगितलं? आजचा विठ्ठल 15 दिवसाचा, उद्याचा विठ्ठल 16व्या दिवसाचा असा जर विठ्ठल म्हणायला गेला तर आता विठ्ठलाचं आयुष्य 5-6 हजार वर्ष सांगावं लागेल. म्हणजे त्याच्या पुढे जाणारे सगळे ते त्याच्यापेक्षा लहान ठरले का वयाने? ठरले का ठरले नाही? ठरले. जर सगळ्यात मोठा आणि असा जर 5-6 हजार वर्षाचा म्हातारा असेल तर त्याच्याविषयी वात्सल्य भाव कोणाला प्राप्त होईल काय? 100 वर्षाचा वृद्ध आहे आणि त्याची आई नाही आणि दुसरी कोणी स्त्री आहे, तिला वात्सल्य भाव प्राप्त होतो काय? काय माझं लेकरू दाढी वाढून बसले पांढरी असा भाव प्राप्त होतो का? नाही. ह्याची दाढी करते, याला न्हाऊ घालते असं होतं का? याचे पाय चेपते. वृद्ध आहे ना. आता लहान मुलाला सुद्धा मालिश करतात, तो वाढावं म्हणून. आणि म्हाताऱ्या माणसाची मालिश तुझं दुखणं कमी व्हावं म्हणून नाही होते. तुम्ही मध्यात आहेत तुम्ही आम्ही मध्यात आहेत, त्यामुळे आपल्याला अनुभव नाही पण हे 10 पायऱ्या चढ उतार केल्यावर दुखायला लागलं की मग लक्षात येतं मालिश म्हणजे मोर पीस कसा फिरवतो एखाद्याचा पाय दुखायला लागला आणि एखाद्या व्यक्तीने सहज जाता जाता त्याच्या पायावर पाय देऊन जरी पुढे गेला तरी त्याला परम सुखाची प्राप्ती होते. काय? पाय चेपला अजून एकदा पाय चेपून गेला तर बरं होईल. आणि तो व्यक्तीच्या अपेक्षेत झोपलेला असतो, हा पाय तुडवून जाईल म्हणून अशी स्थिती असते. वात्सल्य भाव प्राप्त होतो काय? नाही प्राप्त होणार. मग देवाचा कसं काय प्राप्त होणार? वात्सल्य भाव होतो का? होत नाही. कृष्णाविषयी वात्सल्य निर्माण करावं, वात्सल्य भाव प्राप्त असावा, होतं का? होत नाही. होतं ना. वात्सल्य भाव प्राप्त होतं का? होत नाही. का होतं? त्याच एक ठरलेलं वय. त्या भगवतीचं चिंतन करीत असताना देवी जैसे का स्वरूप तुझे नित्य नूतन देखीजे. नित्य नूतन आहे म्हणजे वाढणार आहे का? जशाला तसं आहे. भगवती दुर्गेचं चिंतन करीत असताना म्हटलं काय तिला? षोडशी नित्य 16 वर्षाची तरुणी आहे. कधी लिहिलं वर्णन? हो, लाखो वर्ष झाली आता वय वाढलं असेल का नसेल? आता वाढत नसतं वय. मग ते काय झालं वाढलं तर वय? तसं नाही. 16 वर्षाचा विग्रह. हनुमंताचा विचार करा. हनुमंताचं वय काय? रामायणातला हनुमान आम्हाला टीव्ही बघून माहितीये. रामायणात हनुमानाला दाढी नव्हती आणि रामानंद सागरची कृष्णा सिरियल चालू झाली की मारुतीला पांढरी दाढी हे असं होतं का? बरं, मारुती लहान होता आणि असा मोठा झाला, मग ते 6 पॅक सगळं इकडून तिकडून अगदी भरगच्च मोठा असा झाला. असा मारुती असतो का? मारुतीचं वय वाढतंय का? मारुतीचं वय वाढलंय. पण शास्त्र सांगतं 12 बरस के वीर हनुमान.
प्रत्येक वेळी त्याचं वय 12च वर्ष आहे. 12 वर्षाच्या पुढे तो जात नाही. 12च वर्ष आहे त्याचं वय आहे, म्हणून तर चिरंजीव आहे ना. थांबलं ना, अवरुद्ध झालं ना, नाहीतर मग ती चिरंजीविता शाप होईल. 10,000 वय झालं, गलित गात्र होईल मनुष्य. एक 100-150 वर्ष राहणारी मनुष्य जी होती पूर्वी, त्यांची अवस्था पहा कशी होत होती. दीर्घायुष्य दीर्घायुष्य म्हणून घेतलेल्या आशीर्वाद शेवटी नको नकोशे होतात. कारण का काय काय होतं शरीरासोबत ही गोष्ट अवघड असते. आणि एखादा व्यक्ती नको तेवढा वेळ जर घरामध्ये उपस्थित राहिला आणि पुढचे गेले आणि त्यांच्या पुढचे अस्तित्वाला आले की मग काही खऱ्यातली गोष्ट नसते. त्यामुळे ठरलेल्या वयामध्ये मरावं नाही, निघून जावं असा अर्थ आहे. मरावं नाही सांगितलेला अर्थ काय शास्त्राने? तुम्ही वानप्रस्थ घ्या, तुम्ही संन्यास घ्या, या गोष्टींचा त्याग करून आत्मोद्धार करून घ्या, अशा पद्धतीचा विचार शास्त्राने आपल्या समोर मांडला. हा विचार याच्यासाठीच मांडला. सांगण्याचा हेतू असा चाललेला आहे. आपण विचार याचा करतोय की नित्यता ही आत्म्याची अशी आहे. हे सगळे नित्य कसे एक ठिकाणी एक काल त्यांचा स्तब्ध झाला, याच्या पुढे वाढणार नाही. मार्कंडेय स्तब्ध झाला, तो कोण अश्वत्थामा स्तब्ध झाला काल, त्याचा आता वय कोणतीही प्रक्रिया होणार नाही. समाधी नावाची योगातली प्रक्रिया सुद्धा स्तब्ध करते. काय? काल स्तब्ध करते. कशाचा? देहाचा. त्या देहाचा सगळा काल स्तब्ध करते. वाढत नाही, एक केस वाढत नाही, थोडी त्याची वृद्धी होत नाही. अशा पद्धतीचं समाधीचं वैभव योगाने, हठयोगाने प्राप्त होणारा जो समाधी, त्याचं हे वैभव आहे. अष्टांग योगाने प्राप्त होणारा समाधी तो निराळा, भक्ती योगात प्राप्त होणारा समाधी तो निराळा. हठयोगाच्या समाधीचं वर्णन आहे. नाहीतर वेगवेगळ्या महापुरुषांचं चिंतन करीत असताना समाधी लावतात, योगी आहेत आणि त्यांचं शरीर वाढत असतं. ही गोष्ट जुळून येत नाही. हठयोगाचा समाधी निराळा आहे आणि हा समाधी निराळा आहे. थोडंसं व्यवस्थित तिकडे बघितलं तर ती गोष्ट आपल्याला लक्षात येते. सांगण्याचा हेतू असा आहे, नित्यता. ती नित्यता अशी, आत्मा नित्य आहे, सनातन आहे. म्हणजे तो परिणामाला पावेल काय? कोणत्याही पद्धतीत परिणामाला तो पावणार नाही. अपरिणामी असा असलेला हा आत्मा, त्याला कोणत्याही पद्धतीमध्ये परिणामी आणता येणार नाही. अनित्यता त्याच्या ठिकाणी देता येणार नाही. जर कर्म आत्मा म्हणलं तर एवढं सगळं येतंय. मग जर कर्माने मोक्ष होत नाही, कर्म ही आत्मा नाही, मग कर्माने प्राप्त होणार जे म्हणून ते सगळं आत्मप्रमा होण्याच्या मार्गात सहाय्यक म्हणता की प्रतिबंधक म्हणता? कर्म जर प्रतिबंधक आहे तर त्याच्याने प्राप्त होणार जे म्हणून काय जे असेल ते कर्माने प्राप्त होणार. सुख कशाने प्राप्त होतं? कर्माने. दुःख कशाने प्राप्त होतं? कर्माने. प्रतिबंधक की सहाय्यक? काय विचार करते? मोक्षाला, आत्मप्रमेला, आत्मलाभाला म्हणतात आत्मलाभासारिखे गोमटे काहीच न देखे. काही त्याला गोमट वाटत नाही. कोणापुढे? आत्मलाभापुढे. काय वाटत नसेल गोमट? दुःख गोमट वाटतं नाही, ते तर व्यवहारात वाटत नाही. मग गोमट काय वाटत नाही त्याला? केवळ सुख वाटत नाही, एवढाच विचार करावा लागेल ना. महत्तम गोष्ट काय आता या ओवीच्या संदर्भाने? केवळ सुख. दुःख तर कुणालाही गोमट वाटत नसतं. रोगी जो व्यक्ती, त्याला रोग आवडतो काय? चांगला रोग आहे, चांगला रोग आवडतो का? नाही आवडत त्याला. मग त्याला आवडतं काय? त्याला रोगमुक्तता आवडते. इथे आत्मलाभ जर प्राप्त होत असेल तर त्या आत्मलाभापुढे कोणत्याही पद्धतीच्या या सुखाची आम्ही तमा बाळगत नाही, असं मौली आपल्याला सांगा. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे. विषय म्हणून काहीतरी पुढे आहे, हरखेची ना, असं त्याचा उत्तरार्थ आहे. विषय भोग सुखे हरकेची ना, असं मौली आपल्याला त्या ठिकाणी सांगतात. म्हणजे सुखाचा विचार मांडला का मांडला नाही मौलींनी? तिथे सुखाचा विचार मांडला. केवळ सुख प्रतिबंधक आहे म्हणून मांडला का मांडला नाही? सुखही प्रतिबंधक होतं असा आपल्याला विचार करावा लागतो. दुःखही प्रतिबंधक आणि सुखही प्रतिबंधक. सुख स्वरूपे करून प्रतिबंधक आहे,
दुःख स्वरूपे करून प्रतिबंधक आहे का, या गोष्टीचा विचार केला असता कर्माने प्राप्त होते म्हणून ते प्रतिबंधक आहे असा आपल्याला विचार करता येतो. सुख स्वरूपे करून प्रतिबंधक आहे याच्यामध्ये मतभेद आहे. दुःख स्वरूपे करून प्रतिबंधक आहे याच्यामध्ये मतभेद नाही. दुःख स्वरूपे करूनच प्रतिबंधक आहे, कारण का दुःखाचं स्वरूपच अज्ञान, तिथूनच ते आलंय ना. म्हणजे त्याचं स्वरूप काय झालं, अज्ञान. आता सुखाचा विचार करा. सुख कर्माने प्राप्त होतं ते विषयांच्या संबंधाने, पण वास्तविक विषयाचं सुख आहे का, वास्तविक विषयाचं सुख नाही. मग सुख आहे कोणतं, या गोष्टीचा विचार करीत असताना सुखाचा जो सागर, आनंद रूपता ज्या आत्म्याच्या ठिकाणी, त्या आत्म्याचा तो आंशिक अनुभव असल्यामुळे सुखाला स्वरूपे करून दुःख आहे असं म्हणता येत नाही. कार्यरूपाने हे सुख दुःख आहे असं आपल्याला म्हणता येतं. मग ही कार्यरूपता आली कोणावरून, कर्माने प्राप्त झाली. म्हणून सुख प्रतिबंधक म्हणायचं का म्हणायचं नाही, म्हणता येतं. सुखही प्रतिबंधक, दुःखही प्रतिबंधक. अजून काय कर्माने प्राप्त झालं, सगळ्यात गोष्ट महत्वाची प्राप्त झाली, सुख दुःखाचा अनुभव घेणारी आणि सुख दुःखाचं चलन करणारी, तो व्यवहार सिद्ध करणारी, ती म्हणजे हा देह आहे. देहही प्राप्त झाला. देहही कर्माचं फल आहे का नाही, कर्मफल म्हणून देह सांगितला का सांगितला नाही. पाप पुण्य समान झाल्यावर मनुष्य देह सांगितलं का नाही, शास्त्राने सांगितलं. मग कर्माचं फल कोण आहे, देह आहे. मग देह प्रतिबंधक का प्रतिबंधक नाही, देह प्रतिबंधक आहे. नाही, पाप पुण्याने प्राप्त झाला आणि त्याचा जो परिणाम तो सुख दुःख. सुख दुःख उपभोगावं लागेल ना, आणि त्याची सामग्री काहीतरी सिद्ध करावी लागेल ना. द्रष्टा जर उपस्थित असेल तर पुढचं दृश्य, आणि द्रष्टा नसला तर आधी काय करायची. मनुष्य पुढं उपस्थित असेल तर सगळं कर. विषयी भावामध्ये काय, कोणीतरी असला पाहिजे चेतन, मग पुढचा विषय होईल, मग हा विषय होईल, मग संपादन करेल. आणि हाच नसेल तर ते पुढच्याला काही अर्थ नाही असा आपल्याला विचार करावा लागतो. घर आहे, घराचं वैभव आहे, कशावरून, माणसं असतील तर. आणि माणसं जर नसतील तर चार भिंती वाचतोय एवढं, फार देखणी असेल तर देखणी वाचतोय, संपलं. बाकी वैभव काय असतं घराचं, बाकी घराचं वैभव नाही. माणसं जर घरात असतील तर काय, मालक कोणी जो कोणी असेल तो जर असेल तर सगळं चलन वलन आहे. नाहीतर चलन वलन नाही. आज तो विश्राम बागवाडा आहे, एकदा बघून आले पुन्हा किती वर्षांनी बघायला जातात. आणि समजा तिथे ते पेशवे राहिले असते तर, आणि आपल्याला आज जात येत असेल तर बाहेर आला असतो का हुजूर, तिथेच बसलो असतो का, बसलो नसतो, बसलो असतो ना. गड किल्ले स्थान आहेत का, स्थान नाही, धर्माचं स्थान आहे. जातो का जात नाही, जातो. प्रेरणा मिळते का मिळत नाही, मिळते. हिम्मत कशी होते नावं लिहायची भिंतीवर, लिहितात ना नावं, असं मोठे बदाम काढतात नावं लिहितात. ती ओळखते का नाही माहित नाही, हे नाव लिहून मोकळा. लिहितात का लिहित नाही, लिहितात. कल्पना करा, शिवाजी महाराज असले असते आणि त्यांनी नेमणूक केलेले सरदार जे गडकरी तिथले असले असते, तुमची काय बापाची हिंमत झाली नसती नाव लिहायची. लगे कडेलोट वरून खाली झाली असती का. वैभव काय, सत्ता गाजविणारा कोणीतरी चेतन असला पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे कोणीतरी अस्तित्वाला असेल का नको, असला पाहिजे असा विचार करा. सुख दुःख रूप, सुख दुःखमय हे शरीर आहे, मग सुख दुःख आपल्याला प्राप्त होतात. कर्म जर प्रतिबंधक आहे तर कर्माने प्राप्त होणारा देह प्रतिबंधक मानता की सहाय्यक मानता. मोक्षाला देह प्रतिबंधक की सहाय्यक, याचं कारण जे आहे ते प्रतिबंधक आहे. आता जे कारणात नाही ते कार्यात यायचं कुठं. मग आता प्रतिबंधकता येते का येत नाही, प्रतिबंध निर्माण होतो का होत नाही. काय म्हटलं पाहिजे, प्रतिबंध आहे शरीराचा, मोक्षाला प्रतिबंध आहे. मग काम काय करा, शरीर घालवा. कसं घालवायचं शरीर, शरीर घालवणं जो प्रतिबंध आहे तो नष्ट करावा लागेल का लागणार नाही. साधारण कारणामध्ये जर प्रतिबंधका भाव सांगितला असेल
कोणतंही कार्य निर्माण व्हायला तर मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी ज्ञान मिळवायचंय. मग हे शरीराचं काय करावं लागेल? प्रतिबंध आहे. मग प्रतिबंध का भाव करावा लागेल का लागणार नाही? प्रतिबंध का भाव करावा लागेल. म्हणजे काय करावं लागेल? शरीराला नाहीस करण्याचे प्रकार काय आणि उपाय काय या गोष्टीचा विचार करा. काय काय करता येतील? पाण्यात उडी मारणे, 2, 4, 5, 6 मजल्यावरून उडी मारणे, गाडीच्या समोर जाणे, रेल्वेच्या खाली जाणे, हे उपाय. वीज घेणे, हे उपाय. काय उपाय? प्रतिबंधका भाव करावा ही तर गोष्ट सिद्ध आहे. प्रतिबंधका भाव करीत असताना प्रतिबंध त्याचा होतो ही गोष्ट जाणून घ्यावी लागते. परंतु प्रतिबंध कशा स्वरूपाने होतो ही गोष्ट जर जाणली नाही तर प्रतिबंधका भाव हा अपराध होईल. प्रतिबंधाचं स्वरूप काय ही गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागते. शरीर आहे, देह आहे, याचा निराश करावा लागतो. म्हणजे हा प्रतिबंध होतोच कुठून? कशा स्वरूपात देह आपल्याला प्रतिबंध करतो? दुसऱ्या अध्यायामध्ये सुरेश्वराचार्य आपल्याला सांगतात की स्थूल देह आहे, त्या स्थूल देहाचा सुद्धा विचार करीत असताना आत्म्यापर्यंत जाता येत नाही. आणि हा प्रतिबंध कसा करतो? देह हाच आत्मा आहे असं जर मानलं तर मात्र त्याचा प्रतिबंध होतो. आत्मा नित्य आहे, नूतन आहे, सनातन आहे. त्या आत्म्याच्या संबंधाने असलेली ही सगळी वेदोक्त सगळी वचनं ही शरीराच्या संबंधाने येतात का? शरीर उत्पन्न होतं, आत्मा उत्पन्न होत नाही, अनादि आहे, स्वरूपे करून अनादि आहे. शरीर मात्र स्वरूपे करून अनादि नाही. मग शरीराला जर आत्मा म्हणू लागला तर आत्मप्रमेत प्रतिबंध झाला का झाला नाही? अज्ञानाचा प्रतिबंध जास्ती आहे, त्या शरीराचा प्रतिबंध जास्ती आहे. माझ्या विपरीत निश्चयाचा प्रतिबंध आत्म्याच्या ज्ञानाच्या संबंधाने जास्ती आहे का याचा जास्ती आहे? विपरीत निश्चयाचा जास्ती आहे ना. त्याच्यामुळे देहाच्या असलेल्या शुद्ध अशुद्धतेचा विचार न करता केवळ निश्चयाच्या असलेल्या धर्तीवर विचार करणारे हे शास्त्र सांगतं काय? देह आत्मा आहे असं मानू नकोस. एवढं मानलं की देहाचा असलेला जो प्रतिबंध आहे आत्मप्रमेच्या दृष्टीने तो मात्र निवृत्त होतो. याच्यासाठी मात्र युक्ती देतात की देह आत्मा का नाहीये? तर देह माझा आहे, कमी देह आहे असा विचार केला असता माझा देह आहे असा ज्यावेळी व्यवहार होतो त्या अशा असलेल्या व्यवहारे करून मात्र सिद्धी कशाची होते? मी माझ्यापासून देह स्वतंत्र आहे. मी म्हणजे देह नाही. माझं घर म्हणजे मी नाही, घर स्वतंत्र, मी राहणार स्वतंत्र. या देहात राहणारा मी आहे, देहाच्या ठिकाणी असलेला मी आहे. आत कोणी जो आत्मा आत प्रत्येक आत राहणार मी आहे. असा असलेला जो मी तो म्हणजे देह झालो का? तो म्हणजे देह नाही, तो याच्याहून निराळा आहे असा आपल्याला विचार करता येतो. तुकाराम महाराजांचं एक वचन आहे कुठेतरी, ते परवा वाचलं होतं पण आता जशाला तसं लक्षात येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्महत्या पोटी झाले तेणे. आणि त्याच्या पूर्वीचा अर्थ असा आहे, जर देह आत्मा आहे असा समजला तर प्रत्येक क्षणाला कोटी ब्रह्महत्या होते असं फल तुला मिळेल. मनुष्याला विनाकारण होणारं जे दुःख आहे त्या दुःखाचं कारण काय आहे? देह तादात्म्य आणि त्याच्या संबंधाने आत्मत्व धर्माची निश्चिती. देह म्हणजेच आत्मा आहे असं मानणारा दुःखी होत राहतो. याला एक आहे, काही आम्ही करीत नाही, कोणाचं वाटोळ केलं नाही, काही नाही, मागच्या जन्मात नाही, काही नाही, कुठेही नाही. कल्पना करा कोणत्याच जन्मात काही झालेलं नाही आणि आता दुःख प्राप्त झालं. कसं झालं? तर हे तर कर्म होते का होत नाही? या निश्चयाचं काही ना काहीतरी फल आपल्याला होतंय. अशा पद्धतीचा आपल्याला विचार करता येतो. म्हणजेच देहाच्या संबंधाने टाकणे हा प्रकार, प्रतिबंधाचा अभाव करणे, देहाचा अभाव करणे हा प्रकार ज्ञाने करून तुम्हाला निश्चित करता येतो. आणि तो केवळ म्हणजे देह म्हणजे आत्मा नाही असा विचार करून स्थूल देहाचा निराश आपल्याला करता येतो. आता केवळ स्थूल देह काय म्हणा, स्थूल देहाचा निराश असा झाला, इंद्रियांचा निराशही त्याच्यातच समजून घ्यावा लागतो. इंद्रिय आणि देह ही काही बाहेरून गोष्ट स्वीकारावी असं काही नाही. एकाच पद्धतीत त्या गोष्टींचा आपल्याला विचार करता येतो.
हा, उदासपणे वेच करणं याच्यापेक्षा धर्माने वेच करणं ही गोष्ट महत्वाची. म्हणजे याला एक गती दिली जाते. शरीराचा उपयोग कशासाठी करतात, याचा काहीच उपयोग नाही का? सहाय्यकता काही प्राप्त होते का? होत नाही. अंतःकरण शुद्धी करून घ्यायची. काय काय करतात? दोन तर प्रकार आहेत. एक मानसिकता, ते धर्माचं ज्ञान घेऊन श्रवण करून अतीव शुद्धता त्याची निर्माण करावी. आणि दुसरा काय प्रकार आहे? कर्माने तसे संस्कार करून घ्यावे. पूर्वीचे संस्कार आहेत ना, की जे माझ्या दृढ निश्चयाच्या असलेल्या गतीने जात नाहीत. कारण का मी दृढ निश्चय करू शकत नाही काही गोष्टींचा. मग काही गोष्टी कर्माने जातील, काही गोष्टी उपभोगाने जातील. मग याचा उपयोग होईल का? होणार नाही. होणार नाही या गोष्टीचा उपयोग. त्यामुळे याचाही उपयोग कुठेतरी होतो. मग धर्माने जर नाही वागलो तर विपरीत परिणाम देणार का? देणार नाही. आता त्याच्या स्वभावातच जर दुःख देणं हे जर गोष्ट लपलेली असेल आणि त्याचा जर दरवाजा आपण अधर्माने कशाने उघडा केला, ते अमृत आणून देणार आहे का विष आणून देणार आहे? निश्चित पडलेला सर्प आहे, दया आहे. काय म्हणे निश्चित पडलाय सर्प? प्राणी आहे. प्राणी मात्रावर दया करावी असं आम्हाला संतांनी सांगितलंय, शास्त्रांनी सांगितलंय. पाजलं दूध त्याला आणि आता सापाला दूध पाजलं. साप ताजा तवाना झाला, इकडे तिकडे बघू लागला आणि त्याला तुम्ही दिसले जवळ. काय करणार आहे? दूध दिलं, धन्यवाद. त्यांनी एकदा धन्यवाद दिला, एक दंश केला त्यांनी की झाले तुम्ही काय, तो प्राण होता ना. त्याचा धन्यवाद तसा आहे. त्याच्यापाशी विष आहे, दुसरं काय देणार आहे? चोरापाशी असतं काय? चोरी करणं नाही. म्हणे चोराकडे जर संरक्षणाची जबाबदारी दिली तर आपलं सगळं नीट रेल होत नसतं. चोर तोच चोरी करून निघून जात असतो. त्यामुळे चोराकडे संरक्षण कर्म नसतं, ते संरक्षकाकडेच संरक्षण कर्म. देह आहे, दुःखाचं भांडार आहे, रोगांचं भांडार आहे. आणि ह्याला जर उघडलं तर अधर्मानी वाटेल तसं वागलं आणि उघडलं त्या वाटेल त्या वागणं काय होईल? रोगच्या रोग येतील, दुःखाच्या दुःख येईल. त्यामुळे अधर्माने वागू नका. काय करा? बंधन टाकत राहा, बांधत राहा, बंद करत राहा. कशाने बंद करतात? धर्माने बंद करावं लागतं. निश्चित धर्माने वागावं लागतं. निदान सुखासाठी वागू नका, धार्मिक म्हणून वागू नका, पुण्य वगैरे कल्पना म्हणून वागू नका, देव मानून वागू नका, न मानून वागू नका. एवढं तरी मानता येईल की मला दुःख होऊ नये, याच्यातून काहीतरी दुःख येईल, वेडं वाकडं वागल्यावर काहीतरी दुःख पदरात पडेल. मग एवढं म्हणून तरी धर्माने वागण्याचा विचार आपल्याला करावा लागतो. म्हणजे स्वार्थ बुद्धीने तरी धर्माने वागा. निस्वार्थ बुद्धीने धर्माने वागणं लांब आहे. निदान स्वार्थ बुद्धीने तरी धर्माने वागलं पाहिजेत असा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे सांगण्याचा हेतू काय? धर्माने वागलं पाहिजेत असा विचार करा. इंद्रिय त्याचा विचार देहात येतो. केवळ एक स्थूल देह आहे का? नाही, मला मन सुद्धा आहे, मला अंतःकरण सुद्धा आहे. अंतःकरणाचा परिणाम जास्ती आहे, निश्चयाचा परिणाम जास्ती आहे, ज्ञानाचा विज्ञानाचा परिणाम अधिक आहे, किंबहुना त्याचाच परिणाम भोगतोय. ह्या गोष्टींचा, या प्रतिबंधाचा, या निरासाचा विचार करावा लागेल की करावा लागणार? करावा लागेल. शास्त्रांनी त्या अंतःकरणादींच्या समुदायाला म्हटलं सूक्ष्म देह. एक स्थूल देहाचा निराश झाला आणि दुसरा सूक्ष्म देहाचा निराश कोणत्या पद्धतीत केला जातो या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. वेळेची मर्यादा झालेली आहे, त्यामुळे आज आपण इथेच थांबू. बाकीचं चिंतन उद्या संध्याकाळी 7 वाजता ठरलेल्या वेळेप्रमाणे आणि सूचनेप्रमाणे होणार आहे. उद्याच्या पाठामध्ये याचं चिंतन करू. कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु कुंडा